प्रेमाचा प्रवास भाग 8. रोहनच्या हातातील चिठ्ठी वाचताच त्याच्या अंगावर काटा आला. विक्रम अजून जिवंत आहे आणि हा खेळ आता फक्त सुरू झाला आहे. सायली घाबरलेल्या नजरेने रोहनकडे पाहत म्हणाली, रोहन, विक्रम तर अनेक वर्षापूर्वी अपघातात मेला होता. मग ही चिठ्ठी कोणी लिहिली? इतक्यात रुग्णवाहिका आली. वृद्ध माणसावर तातडीने हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टर म्हणाले, त्यांच्या डोक्यावर जोरदार मार बसला आहे. ते शुद्धीवर आले तरच काही सांगू शकतील. रात्रभर रोहन आणि सायली हॉस्पिटलमध्येच थांबले. पहाटे अचानक वृद्ध माणसाच्या हाताची बोटं हलली. रोहन लगेच जवळ गेला. वृद्ध माणूस थरथरत्या आवाजात म्हणाला, सायली, कोणावरही विश्वास ठेवू नकोस. हे बोलून त्याने आपल्या खिशातून एक छोटी जुनी चावी रोहनच्या हातात दिली. ही तुमच्या जुन्या वाड्यातील तळघराची चावी आहे. इतकंच बोलून तो पुन्हा बेशुद्ध झाला. रोहन आणि सायली लगेच जुन्या वाड्याकडे निघाली. वाडा अनेक वर्षांपासून बंद होता. दोघांनी तळघराचं कुलूप उघडलं. दार उघडताच थंड वाऱ्याची झुळूक आली. आत धूळ, कोळ्याची जाळी आणि जुन्या पेट्या पडलेल्या होत्या. एका पेटीवर मोठ्या अक्षरात लिहिलेलं होतं, सायली, सत्यापासून पळू नकोस. रोहनने पेटी उघडली. त्यात जुने फोटो, काही कागदपत्र आणि एक व्हिडिओ कॅसेट होती. फोटोंमध्ये सायली, तिचे आई वडील आणि त्यांच्यासोबत उभा असलेला एक अनोळखी तरुण दिसत होता. सायलीच्या डोळ्यात भीती दाटली. रोहन, हा माणूस मी याला कुठेतरी पाहिलंय. इतक्यात तळघराचं दार जोरात बंद झालं. संपूर्ण तळघर अंधारात बुडालं. कोणीतरी हळूहळू टाळ्या वाजवत म्हणालं, सत्य शोधण्याचा प्रयत्न करताय, पण त्याची किंमत जीव देऊन मोजावी लागेल. रोहनने मोबाईलचा फ्लॅश सुरू केला. समोर एक मुखवटा घातलेली व्यक्ती उभी होती. ती व्यक्ती हळूहळू आपला मुखवटा काढू लागली. सायलीच्या तोंडातून मोठी किंकाळी बाहेर पडली. नाही, हे अशक्य आहे. रोहनही काही क्षण जागेवरच थिजून उभा राहिला. त्या मुखवट्याच्या मागे नेमकं कोण होतं? सायली एवढी घाबरली का? आणि विक्रम खरंच जिवंत होता की हा सगळा कोणाचा मोठा डाव होता? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील प्रेमाचा प्रवास भाग 9 मध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा.